हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत लो कॅल म्हणजे झिरो ऑइल पत्ताकोबीचे पकोडे। यासाठी मी लांब लांब अशी पत्ताकोबी चिरून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आवडेल एवढा कांदा टाकायचा आहे, थोडीशी आवडेल एवढी हिरवी मिरची टाकायची आहे, कोथिंबीर टाकायचं आहे। तुमच्या घरात जितक्या व्यक्ती त्यानुसार हे प्रमाण ठरवायचं आहे। आणि यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे, जिरेपूड टाकलं आहे, आमसूल पावडर टाकलेली आहे, त्यानंतर हळद टाकायची आहे, थोडी जिरेपूड टाकायची आहे आणि गरम मसाला पण टाकायचा आहे। म्हणजे काय आहे की सगळं आपल्या प्रमाणानुसार टाकायचं आहे, थोडं थोडं, आणि आवडेल तेवढं तिखट टाका, तुम्हाला जेवढं जसं तिखट आवडते त्यानुसार टाका। आता याला बाइंड करण्यासाठी अर्धा वाटी मला इथे पुरेशी झालेली आहे। मी जवळपास 1-2 वाट्या पत्ताकोबी घेतले होते आणि त्याच्यात 1 वाटी कांदा टाकलेला होता। आणि आवडेल एवढं बाइंड होण्यासाठी तुम्ही हेच लक्षात घ्या, बाइंड होण्यासाठी आपण बेसन घालायचं आहे। तर आता लो कॅल असल्यामुळे तुम्ही ग्रीस केलेल्या इडली मोल्डमध्ये पण याला टाकू शकता आणि तसे स्टीम करून 10 मिनिट स्टीम करून तुम्ही हे खाऊ शकता। पण जर तसं नसेल आवडत तर तुम्ही यालाच थोडंसं शॅलो फ्राय करून खाऊ शकता। माझ्या घरी आवडतं असं, तर स्टीम असे खाऊ शकता तुम्ही। नाही तर मग तुम्ही एक आहे पर्याय की एअर फ्रायर जर असेल तर त्यामध्ये हे जे पकोडे आहे, स्टीम केलेले पकोडे पण तुम्ही ठेवू शकता, या तसेही करून ठेवू शकता। थोडंसं आवडत असेल तर ऑइल टाका, नाही तर आता इथे तर झिरो ऑइल आहे। तर बघा, छान क्रिस्पी असे आपले पत्ताकोबीचे मस्त पकोडे असे तयार झालेले आहे। खूप क्रिस्पी होतात ते, आणि तुम्ही चिंचेची चटणी किंवा ग्रीन चटणी सोबत खाऊ शकता, आवडेल सॉस सोबतही खाऊ शकता। खूप छान होतात, करून पहा, जरूर करून पहा। झिरो कॅल आहे त्यामुळे काही चिंता नाही, किती खाऊ शकता। ओके, पुन्हा भेटूया, बाय।